राज आणि उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। याला कारण ठरलंय दोन्ही ठाकरेंनी घेतलेली हिंदी विरोधातली भूमिका। हिंदी विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी मोर्चाची हाक दिली आहे। 5 जुलैच्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत आणि त्यामुळे ठाकरे बंधूंचं मोर्चात एकत्र येणं हे राज्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी असल्याचं बोललं जात आहे। कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। मनाने एकत्र आलेलेच आहेत आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल। पण मराठी माणूस म्हणून एकत्र येतोय, मला असं वाटतं ही भावनाच खूप आनंद देणारी। पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध करत ठाकरे बंधू एकजूट झालेत। मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी ठाकरे बंधू नेहमीच आक्रमक भूमिका घेतात। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयामुळे मराठीवर वरवंटा फिरवला जात असल्याची भावना आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंकडून 5 जुलैला एकत्रित मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चात दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत। त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। दरम्यान याचे संकेत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द राज ठाकरेंनीच दिले। राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। उद्धवजी सुद्धा सांगताय की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करेन आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार, इगो असे कोणतेही व्हायरस नाही। आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलन, त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली। त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली, त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला। आताही आम्हाला त्याच पद्धतीने लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत संजय राऊतांनी अगदी सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राऊतांना विचारलं असता त्यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे। राज आणि उद्धव ठाकरे मनानं एकत्र आल्याचं राऊतांनी म्हटलंय, तर मराठीसाठी एकत्र येत असल्यामुळे संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले। ते मनाने एकत्र आलेलेच आहेत। भाषा हा एक महत्वाचा विषय आहेच। मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणार आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही। मला असं वाटतं मराठी माणसासाठी जो पुढाकार राजसाहेबांनी घेतलाय आणि त्याला प्रतिसाद जो सन्माननीय उद्धव साहेबांनी दिला, त्याबद्दल मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो आणि खरोखर मी राजसाहेबांचा, उद्धव साहेबांचा, सगळ्या लोकांचा एक मराठी माणूस म्हणून ऋणी राहील। कारण ज्या वेळेला मराठी भाषेवर आक्रमण होतोय त्यावेळेला हे सगळेजण आपापले राजकीय मतभेद, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण मराठी माणूस म्हणून एकत्र येतोय, मला असं वाटतं ही भावनाच खूप आनंद देणारी। हिंदी विरोधात 5 जुलैला होणारा मोर्चा हा नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरू शकतो। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मोर्चात एकत्र येत असल्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा हा पहिला टप्पा असू शकतो, असं सूचक वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं। की जर लढा एकत्र लढायचा आहे, मुद्दा एकच आहे, एकाच यंत्रणेच्या विरोधातला लढा आहे आणि साध्य एकच गोष्ट करायची आहे, तर 2 मोर्चांपेक्षा 2 से 1 भले असं म्हणत तो एक मोर्चा आता निघत आहे आणि निश्चितपणे हा मनोमिलनाचा पहिला टप्पा असू शकतो। मागील अनेक दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। सुरुवातीला राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना प्रतिसाद दिला होता। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीही उद्धव ठाकरेंनी युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार, कसलं नाही होणार का?
होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये, ते होऊ नये. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत. युतीसाठी केवळ राज आणि उद्धव ठाकरेच नव्हे तर आदित्य आणि अमित ठाकरे देखील सकारात्मक आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे सोबत येत असतील तर स्वागत करू असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं होतं. तर एकत्र येण्यास आम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसल्याचं विधान अमित ठाकरेंनी केलं होतं. आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये. मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येण्यात. पण मी 2014-17 बघितलंय. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल. तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यात हिंदीच्या मुद्द्यावरून आता दोन्ही बंधू एकत्र मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत देखील दोन्ही ठाकरे बंधू सोबत निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.